कल्याणच्या कचोरे टेकडीवर माती खचल्याने चाळ कोसळली। केडीएमसीने चाळ जमीनदोस्त करत मालकावर गुन्हा दाखल करण्याची तयारी। माजी आमदार कैलास गोरंट्याल 31 जुलैला भाजपात होणार प्रवेश। महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा आग्रह। सिंधुदुर्गमधील मळगावमध्ये गेली 150 वर्ष 5 फणांच्या नागोबाची 1.5 दिवसाची पूजा। नागपंचमीची अनोखी परंपरा आजही जिवंत। धुळे जिल्ह्यात ट्रक बस धडकेत चिमुकलीचा मृत्यू। 20 जण जखमी। रास्ता रोकोनंतर गतिरोधक बसवण्याचं आश्वासन। बीडमध्ये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांचं खड्ड्यात लोटांगण आंदोलन। 15 वर्षांचा संताप उफाळून आला। मुंबई गोवा महामार्ग अपुरा असतानाही टोल सुरूच। शरद पवार गटाचा संताप। रायगडमध्ये आक्रमक आंदोलन। राज्यात कृत्रिम फुलांवर बंदी। शेतकऱ्यांच्या मागणीला अधिवेशनात यश मिळालं। पहलगाम हल्ल्यातील तिघीही दहशतवादी ऑपरेशन महादेवमध्ये ठार। अमित शहा। लाडकी बहीण योजनेत रुपये 4800 कोटींचा घोटाळा। सुप्रिया सुळे आक्रमक। एसआयटी चौकशीची मागणी। वैद्यनाथ बँक निवडणुकीतून यशस्वी मुंडे माघार। नेतृत्व प्रीतम मुंडेंकडे। 2 महिला उमेदवार बिनविरोध। दारूसाठी नागपूर जीएसटी ऑफिसच्या फाईल्स भंगारात विकल्या। लिपिकाच्या कृत्याने प्रशासनात खळबळ। उमेद मॉल उभारणीसह 8 निर्णय मंत्रिमंडळात मंजूर। मंत्र्यांना फडणवीसांचा शिस्तीचा क्लास। ऑपरेशन सिंदूर युद्धविरामात ट्रम्पचा कोणताही सहभाग नव्हता। जयशंकरांनी संसदेत स्पष्ट फेटाळले दावे। अभिनेता प्रसाद ओक यांनी सहपरिवार शिर्डीत श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले असून संस्थानाच्या वतीने त्यांचा सत्कार झाला। ऑपरेशन महादेवमध्ये अमरनाथ यात्रेवर कट रचणारे दहशतवादी ठार। कमांडो ट्रेनिंग घेतलेला हाशिम मुसा निष्पन्न। शिंगावे ग्रामपंचायतीत मनमानी कारभाराला कंटाळून विरोधी पक्षातील 6 सदस्यांचा एकत्र राजीनामा। गोंदियात पुजारी टोला धरणाचे 5 दरवाजे उघडले। 3678 क्युसेकने विसर्ग। नदीकाठच्या गावांना अलर्ट। लोणारमधील तुंबलेल्या नाल्यांची पाहणी करत आमदार सिद्धार्थ खरातांनी मुख्य अधिकाऱ्यांना थेट झापलं। सुरेश वरपुडकर भाजपात दाखल। काँग्रेसचे नेते गैरहजर राहिल्याने भाजपच्या अपेक्षांना झटका। ऑपरेशन सिंदूर चर्चेत। प्रियंका गांधी वाड्रा। पहलगाम हल्ला कसा झाला? सरकारला त्याचे स्पष्टीकरण हवे।